सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही गावभेट दौरा सुरू केलेला आहे. गावभेट दौरा सुरू करत असताना कर्जतमध्ये आपण 200हून अधिक बैठका भगवान शेठ घेतलेल्या आहेत. 4 दिवसापासून आम्ही खालापूर तालुक्यामध्ये गेलो. खालापूर तालुक्यात सुद्धा 22 बैठका आम्ही 4 दिवसामध्ये घेतल्या. लवकरच खालापूर तालुका पूर्ण होईल. आज कर्जत शहराची बैठक आहे, कर्जत शहराची बैठक पूर्ण होईल. खोपोली शहर आणि माथेरान बाकी आहे, तेही लवकरात लवकर पूर्ण होईल. पण भरतभाईंनी सांगितल्याप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये मी पत्रकार बांधूंना आवर्जून सांगेल का जो 1000 कोटीचा या मतदारसंघामध्ये निधी आलाय, त्या विकास शोधण्यासाठी आम्ही प्रत्येक गावात जातोय, प्रत्येक शेवटच्या गावात जातोय, प्रत्येक कानाकोपऱ्यात जातोय, प्रत्येक गावात जातोय. गावात जाऊन निधी पण आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय आणि विकास पण शोधायचा प्रयत्न करतोय. पण मला वाटतं या 200-250 बैठकांमध्ये 250 गावांमध्ये जात असताना आम्हाला विकास नावाचाही कोणी माणूस भेटला नाही आणि निधी नावाची कोणी महिला भेटली नाही. मी पत्रकार बांधूंच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, जो तालुक्यामध्ये विकास झालाय तो विकास जनतेसाठी झालाय का तो विकास स्वतःसाठी झालाय, तो खरा अर्थाने शोधण्याची आता वेळ आलेली आहे. आपण सर्वांनी बघितलं असेल, निवडणूक लढवल्यानंतर लोकांच्या माध्यमातून लोकांच्या मतावर जेव्हा आपण निवडून येत असतो, लोकांनी निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांची कामं करायची असतात. खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांना न्याय द्यायचा असतो. खऱ्या अर्थाने लोकांना आपण प्रत्येक गावात जाऊन विकास करायचा असतो. तोच विकास खऱ्या अर्थाने आम्हाला बघायला मिळाला नाही, त्याचीच खंत मोठी आम्हाला आहे. 3 दिवसापासून आपल्या कर्जत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. आम्ही सर्वजण या उल्हास नदीचं पुराची जी पाहणी करत असताना अनेक लोकांनी सांगत असताना आपल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरचा जो हा गटर आहे, हा कर्जत शहराचा मुख्य गटर आहे. त्या गटराच्या माध्यमातून आपल्या नदीला येणारे जे सांडपाणी असेल, कचरा असेल, तो नदीमध्ये जात असतो. नदीमध्ये गेल्यानंतर पावसाळी ठीक आहे, तो वाहून जाऊ शकतो. परंतु ज्या आमदार साहेबांनी या गटाराच्या खाली जो 8 फुटाचा बंधारा घेतलाय, तो आमदार साहेबांनी घेतलेला बंधारा नक्की सुशोभीकरणासाठी घेतलाय की कर्जतमध्ये रोगराई वाढवण्यासाठी घेतलाय, हे आपल्याला त्यांनी स्पष्ट केलेलं चांगलं राहील. जर एखादं काम त्यांनी केलं असेल, जर त्यांनी एखादा विकास केला असेल, तर तो चांगला विकास असेल, तर चांगल्या विकासाला आम्ही नेहमीच त्याला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे. पण आपण सर्व सुद्ध मंडळी आहात, माझे पत्रकार बंधू इथे आहेत. मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून या जनतेला सांगू इच्छितो, जर कर्जतमधून येणारं जे गटर आहे, 30-35 हजार लोकसंख्या असलेलं हे कर्जत शहर आहे. या कर्जत शहराचा येणारा जो निचरा असेल, कर्जत शहरामधून येणारे सांडपाणी असेल, हा कचरा असेल, हा जर या बंधाऱ्याला अडकला आणि त्यानंतर तिथं जर रोगराई निर्माण झाली, तर त्याला जबाबदार फक्त आमदार आणि प्रशासन असेल, हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. अनेक लोकांनी सांगितलं इथे अतिक्रमण झालंय, तिथे अतिक्रमण झालंय. मग अतिक्रमण जर झालं असेल तर आपला हात कुणी थांबवलं, ते अतिक्रमण तुम्ही तोडून टाका. अतिक्रमण कोणी केलंय हेही आपल्याला माहिती आहे. गावकीची पारंपरिक विहीर असते, त्या विहीर बुंजून घर बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही. गावातल्या गुरचरणीवर रिसॉर्ट बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही.
जागेमध्ये रिसॉर्ट बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही, ग्रामपंचायतीचा तलाव घरामध्ये घेण्याचं आम्ही काम केलेलं नाही. मग ही जी अतिक्रमण आहेत ह्या अतिक्रमणापासून सुरुवात करावी आणि तालुक्यातल्या अतिक्रमणाला आपण सुरुवात केली तर आमचाही तुम्हाला पाठिंबा असेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. लोकांना फक्त दडपशाही करायची, लोकांच्यावर अन्याय करायचा, लोकांना घाबरवून ठेवण्याचं काम करायचं. 4.5 वर्षामध्ये आपण बघितलं असेल, 4.5 वर्षामध्ये विकास करताना कुठल्याही कार्यकर्त्याची आठवण झाली नाही, कुठल्याही कार्यकर्त्याला जवळ घेण्याचं काम केलं नाही. आता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलून घेत आहेत, तू आमच्या पक्षात आहे, तुला मी 2 कोटी रुपयाचं काम देतो, तू आमच्या पक्षात आहे, तुला मी हे करतो, तू आमच्या पक्षात आहे, मी तुला ते करतो. अरे बाबा 5 वर्ष तुमच्या पुढे हात फेकला होता का? 5 वर्ष तुम्हाला काही करता आलं नाही. तुम्ही सपशेलपणे फ्लॉप करलेले आमदार आहेत. आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून बघितलेलं आहे. 5 वर्षामध्ये तुम्हाला माहिती आहे, मी मंडळाला आपण इथे सांगू इच्छितो, 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक सुद्धा आम सभा झालेला नाही. आपण सर्वांनी बघितलेलं आहे. 5 वर्षामध्ये आम सभा न झाल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या शेतकरी बांधवांना, माझ्या शेवटच्या माणसाला खऱ्या अर्थाने आवाज उठवण्यासाठी, खऱ्या अर्थाने न्याय मागण्यासाठी कुठल्याही प्रकारचा काळवंडीवरती आपल्याला अधिकार मिळालेला नाही. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता आपल्या कार्यकर्त्यांना बोलवायचं काम करतायत, आता आपल्या कार्यकर्त्याला पैशाचा आम्ही दाखवतायत. पण माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्यावर माझा विश्वास आहे, ते कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही, तुमच्या कुठल्याही कामाला बळी पडणार नाही, तुमच्या कुठल्याही दादागिरीला बळी पडणार नाही. जेव्हा तुम्ही दादागिरी कराल तेव्हा आम्ही सुद्धा लोकमान्य टिळकांचा संस्थ वापरल्याशिवाय राहणार नाही. विटेचे उत्तर आम्ही दडाने दिल्याशिवाय राहणार नाही. ते मी या ठिकाणी आपल्याला सांगून दिलं. कार्यकर्त्यांनी फक्त आपण एक निष्ठेने राहण्याचं काम करा. तुम्हाला जी ताकद लागली ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. आपण बघितलं असेल, ही कर्जत सहकार भातगिरीची निवड झाली. आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकारचे अध्यक्ष आमचे चित्रबाप्पा मंडळ आहेत. त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना 13च्या 13 सीट निवडून आणण्याचं आपल्या आघाडीने काम केलेलं आहे. तिथे त्याला एक खातं सुद्धा उघडता आलं नाही. इकडून तिकडून धावण्याचं काम केलं, पैशाचे आमिष दाखवण्याचं काम केलं. पोसरी गावातले आमचे बाळूशेठ थोरवे असतील, त्यांना पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पण बाळूशेठ थोरवे सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी अनेक वर्ष राजकारणाला सामोरे गेलेत, अनेक वर्ष त्यांनी पावसाळे बघितलेत, अनेक नदीच्या त्यांनी बघितलेले आहेत. पुढच्या काळामध्ये त्यांनी सक्षमपणे त्या गावामध्ये काम करत असताना मोठ्या संख्येने त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. माझ्या सहकार बंधूंनी ज्या भातगिरीमध्ये जे सर्व माझे वडीलधारे आहेत, सर्व वडीलधाऱ्यांनी जो मोठा विजय मिळवला आहे, मी त्यांचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपण आज त्यांना बोलवलेला आहे. आपल्या महिलाच्या सरपंच, उपसरपंच झाले, त्यांचा खऱ्या अर्थाने आपण सन्मान करणार आहोत. आमच्या कविताताई शिंगोळे त्यांनी मागची मला वाटतं 2014-12 जिल्हा परिषद लढवली होती. अगदी 200 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. ताई, तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पुढच्या काळामध्ये नक्की पूर्ण होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बरोबर असेल. जो 1000 कोटीचा विकास आहे, तो विकास शोधण्यासाठी पत्रकार बंधू तुम्हाला एक दिवस माझ्या बरोबर यावं लागेल. मी आपली व्यवस्था चांगल्या पद्धतीने करेन, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला गाडी घोडी घेऊन जाईल. ज्या ज्या रस्त्यावर आपण जाऊ त्या त्या रस्त्यावर उभे राहून मी फक्त तुम्हाला विकास दाखवीन. आपण तो विकास तिथे खोदून बघू, अजून विकास आहे काय, आपण तिथे निधी खोदून बघू, तिथे निधी मिळते काय, अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल. आपण बघितलं असेल, या तालुक्यामध्ये हुकुमशाही बघितली असेल. मागच्या काळामध्ये या रॉयल गार्डन समोर झालेला जो हल्ला बघितला असेल, जे आपले माथेरानचे नगराध्यक्ष आहेत, तर नगराध्यक्ष सारख्या माणसाला इथे अडवून मारण्याचं काम केलं. जे आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती होते ते पंढरी रावताना मारण्याचं काम केलं. आज कल्पतरुचा जो प्रोजेक्ट पळतरी ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे, त्यामध्ये आपसात भांडण लावून देण्याचं काम केलं. एकाचा पाय थोडा लावला, दुसऱ्याला जेलमध्ये देऊन टाकलं. म्हणजे आपल्या हातात तो प्रोजेक्ट कसा येईल हे काम करण्याचं या आमदारांनी काम केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. जेव्हा या तालुक्याचा विकास करत असताना, तालुक्यातील सर्व मंडळींना सोबत घेऊन जात असताना, आपली ही संघटना मजबूत करत असताना आम्ही अनेक गावामध्ये गेलो. अशोक शेठ असतील, भगवान शेठ असतील, भरतभाई असतील, खारीदादा असतील, आपण सर्वजण प्रत्येक गावात जात होतो. प्रत्येक गावामध्ये आपलं स्वागत होत होतं.
आपला फक्त हेतू एवढाच होता, प्रत्येक गावात गेलं पाहिजे, आपल्या शेवटच्या महिला भगिनींना भेटलं पाहिजे, आपल्या शेवटच्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे, आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे, त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची ध्येयधोरणं सांगितली पाहिजेत, त्यांची भूमिका काय ते आपण समजून घेतलं पाहिजे, आपण पुढच्या काळामध्ये निवडणूक कशा पद्धतीने लढवायचे त्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. आपण प्रत्येक गावात जात असताना सर्व कार्यकर्त्यांचं भरभरून प्रेम आपल्याला मिळालेलं आहे. पोटे साहेब, आपण काम करत असताना दिसत कर्तव्य पद्धतीत काम न करता खालापूर तालुका असेल, खोपोली शहर असेल, माथेरान असेल, नेरळ असेल, या सर्वांना घेऊन विकास करण्याचं काम करतोय. झाली कुठल्याही प्रकारचं पक्षाचं सुद्धा पद नाहीये, प्रशासन संस्थेचं कुठलं पद नाहीये, पण कार्यकर्त्यांना छोटी मोठी कामं देण्याचा मी प्रयत्न करतोय, कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं मी काम करतोय, कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची टक्केवारी न घेण्याचं काम करत नाही. जी टक्केवारी घेतात त्याला पुढच्या काळामध्ये टक्केवारी प्रमाणेच काम होणार आहे हे आपण या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण सर्वजण एक भयभीत आहात का आता येणारी निवडणूक आहे, ही निवडणूक सुद्धा भाऊ कशी लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुती आहे, महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडी आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या ताकदीने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या मेहनतीने आपण ही निवडणूक लढवणार आहे आणि लढवून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ती जिंकणार सुद्धा आहे हे आपल्याला मी आश्वासित करू शकतो. कारण काम करत असताना अनेक वर्ष आपण 5 वर्ष यांचं सर्व ऐकून घेतलं, यांच्या दादागिरीला आपण सहन केली, पण यापुढे यांची दादागिरी आपण सहन केली जाणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जिथे जिथे कार्यकर्त्यांची अडचण निर्माण होईल त्यांना पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे त्यांना पाठिंबा देण्याचं काम करेल. कारण काम करत असताना अनेक वेळा आपण बघितलेलं आहे, आपण विकास करत असताना अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. आपल्याकडे मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो, 2017ला मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, 2020ला मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो. उपाध्यक्ष झाल्यानंतर आपण फक्त आपल्या बीड जिल्हा परिषद पुरतं मर्यादित काम नाही केलं, तर भगवान आपण पूर्ण तालुक्यामध्ये गेलो, पूर्ण मतदारसंघामध्ये गेलो, प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं. विकास करत असताना आपण तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे हे न बघता आपण खऱ्या अर्थाने विकास करत राहिलो. आपण सर्वांनी बघितलं असेल आपल्या तालुक्यामध्ये रोजगाराची मोठी भूमिका आहे, मोठा प्रश्न आहे. खालापूर तालुका आपल्या लगत असताना आपल्या मतदारसंघातला खालापूर तालुका आहे. खालापूर तालुक्यामध्ये आम्ही भेटत असताना, खालापूर तालुक्यामध्ये आम्ही गावभेट करत असताना अनेक गावामध्ये आम्ही गेलो, तिथे अनेक तरुण आम्हाला भेटले. तरुणांनी आम्हाला सांगितलं भाऊ कंपनी आमच्याकडे आहेत, पण ग्रामस्थांना स्थानिकांना प्राधान्य नाहीये, तिथे आमदारांचा ठेका आहे, आमदारांच्या भाषेचा ठेका आहे, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, तिथे त्याला कमिशन लागतं. आपल्या कुठल्याही माणसाला तिथं काम नाहीये. मागच्या काळात बाबूशेठ पोटे असतील त्यांनी मला एक फोन केला, भाऊ तुम्ही काय करताय, त्याला तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं काय झालं. भाऊ आमच्या 36 मध्ये 3 ठिकाणी लोक आणि तरुण उपोषणाला पडल्यात. मी म्हणतो त्याचं कारण काय. कारण स्थानिकांना रोजगार नाही, स्थानिकांना कुठल्याही प्रकारची नोकरी नाही, स्थानिकांना कुठल्याही प्रकारचं सामावून घेत नाही. आम्ही अनेक ठिकाणी गेलो, रोजगार उपोषणाला भेट केली. नंतर आपण निमको कॅन कंपनीमध्ये गेलो. त्या कॅन कंपनी असेल, निमको कंपनी असेल, निमको कंपनीवाल्यांनी आपल्या तालुक्याचे आमदार आहेत म्हणून निमको कंपनीमध्ये आमदारांची युनियन लावण्याचं त्यांनी काम केलं. 100 कामगारांनी त्या फॉर्मवर सह्या केला, 100 कामगारांनी त्या कंपनीची युनियन लावली. युनियन लावल्यानंतर आपण काय झालं असं तिथं स्थानिकांना पहिला यांची युनियन झाली, यांचं चांगला बस बसल्यानंतर यांचा जो काही पॅकेज ठरल्यानंतर स्थानिकांना पहिला कामावर बाहेर काढले. अशा पद्धतीचा हा सुरेंद्रचा विकास आहे. तो विकास आपण शोधा म्हणजे आपल्याला सापडेल, शोधला नाही तर सापडणार नाही. कारण आज मला माझं घर इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे. मला इथून 2 मिनिटात मी घरी जायचो. इथे आता मला घरी जायला मला अर्धा तास लागतो. एक खडा चुकवत जायला लागतो. त्या रस्त्यावर हे करोडो रुपये टाकले, मग त्याचा ऑडिट होणं गरजेचं आहे. 1000 कोटीचा जरी निधी खरंच टाकला असेल तर मग त्यांना अभिनंदन पण करणं गरजेचं आहे. परंतु ते ऑडिट करून अभिनंदन करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने कोण कॉन्ट्रॅक्टर होते, खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने कामं झाल्यात, ती योग्य दर्जाची कामं आहेत की नाही. बरेच बहिणी सांगितल्या पद्धतीने अंजली डांबर ती योग्य होती का. मग जर 4 महिन्यापूर्वी केलेला रस्ता जर एका पावसात वाहून जातोय, मग तो रस्ता खऱ्या अर्थाने बरोबर होता का, त्याचं काम योग्य पद्धतीने झालंय का, त्यासाठी प्रशासनाला पुढच्या काळामध्ये आपल्याला जाब विचारणं गरजेचं आहे. अनेक वेळा रस्ते केले असतील,
वर्षातून एकाच रस्त्यावर 3-3 वेळा कार्पेट टाकण्याचं काम होत आहे. अनेक वर्ष आपण बघतोय. हे आता आपण बघितलं असेल समोर मेन रस्ता हे आमराई टू रॉयल गार्डन इथे पडलेला आहे, ते आता भरण्याचं काम करत आहे. हा बंधारा आहे, त्या बंधाऱ्याचा खर्च जर आपण बघितला असता, तो खर्च त्याच्या संरक्षण भिंतीला टाकला असता तर कर्जत मध्ये येणारं पाणी असेल, कोतवाल मध्ये येणारं पाणी असेल, ते पाणी कदाचित आपल्या कोतवाल मध्ये आलं नसतं. विशाल अपार्टमेंट सारख्या माणसाकडे अपार्टमेंट मध्ये सुद्धा गेलं नसतं. आपण सर्वांनी बघितलं. पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला परवा, भाऊ तुमच्या कार्यालयामध्ये पाणी गेलंय का? बोललं मला माझ्या कार्यालयाची परवा नाहीये. माझ्या कार्यालयामध्ये पाणी गेलं तरी चालेल, परंतु माझ्या गरीब एखाद्या कुटुंबाच्या, एखाद्या बिल्डिंग मध्ये, एखाद्या शेवटच्या माणसाच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. मी जनतेचा विचार करतो. जनतेला बरोबर घेऊन आपण विकास केला पाहिजे. मनमानी करून विकास करून फायदा नाही. सुशोभीकरणाच्या नावाखाली फक्त आपण विकास करायचा, तो विकास फक्त विकास न करता बकास करून घ्यायचा. किती करोडची कामं केले, किती करोड आपल्या घरी गेले, भाईंनी काहीतरी सांगितलं, त्या पद्धतीने यांचा विकास चाललाय. आणि हा विकास शोधून काढण्याचं काम करणार आहोत. आणि जो विकासासाठी त्यांनी जो निधी टाकलाय, ते निधीचं काम योग्य रीतीने झालंय की नाही, ते कोणी केलंय, ते कसं झालंय, ते पुढच्या काळात त्याचा जाब विचारण्यासाठी मी स्वतः जातो. लवकरात लवकर मी माहितीचा अधिकार टाकणार आहे. माहितीच्या अधिकाऱ्यांनी सगळी माहिती मागवणार आहे. त्यांनी मला जर योग्य माहिती मिळाली नाही तर मी इथे कर्जतच्या टिळक चौकामध्ये आमरण उपोषण करणार आहे. मी जनतेचा विकास खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे, जनतेने आपल्यावर मतदेखील दिलेला आहे. मग जनतेचा विकास खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे. आणि पुढच्या काळामध्ये मी पत्रकार बंधूंना नक्की सांगेन, आपण फक्त मला 1-2 तास द्यावेत. पूर्ण कर्जत तालुका असेल, खालापूर तालुका असेल, पूर्ण तालुक्यामध्ये आपण फिरू. तिथे जिथे विकास तुम्हाला बघायला मिळेल, तिथे तुम्हालाच मी तुमचंच अभिनंदन त्यांच्या माध्यमातून करेन. कारण पत्रकार म्हटलं की एक आमचा लोकशाहीचा तिसरा स्तंभ, चौथा स्तंभ आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि आपल्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत, आपल्या माध्यमातून आपण जो खरा अर्थात जो विकास आहे, तो विकास कसा झाला तो आपण शोधण्याचं काम करू.